मोठं षडयंत्र केलं गेलं मित्रांनो. 1994 ते आज 2023 पर्यंत जवळपास 2 लाख मराठा मुलांच्या नोकरीवरती गदा या चुकीच्या आरक्षणामुळे आली आणि जे घटनाबाह्य आरक्षण दिलं शरद पवारांनी त्याच्यामुळे हे 2 लाख मराठा कुटुंब उद्ध्वस्त झाल्यात असं मला जाहीरपणे सांगायचंय आणि त्यांचा निषेध पण करायचा आहे. दुसरी गोष्ट, हे झालं फक्त नोकऱ्यांमधलं मित्रांनो, परंतु या 5 कोटी परिवारांमधलं किंवा 5 कोटी माणसांमधले जवळपास 1 कोटी मुलांचं शैक्षणिक भविष्य शरद पवारांच्या ह्या निर्णयामुळे खराब झालेले, हे पण मला तुम्हाला सांगायचंय. आणि छगन भुजबळ आणि शरद पवार या 2 ओबीसी नेत्यांनी लक्षात घ्या, आता हा GR आपण पाहिल्यानंतर, आपला व्हिडिओ सगळीकडे पसरल्यानंतर शरद पवारांना कोणत्याही किमतीमध्ये मराठा नेता तर म्हणणं सोडूनच द्या. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी शेवटच्या क्षणापर्यंत कधी गांधीला महात्मा गांधी म्हणणार नाही, तसं मला वाटतं या देशातला आता कोणताही मराठा मरेपर्यंत, चंद्रसूर्याच्यापर्यंत शरद पवारांना मराठा म्हणणार नाही, आहेतच नाही ते. आणि दुसरी गोष्ट, मराठ्यांचा नेता असं म्हणून त्यांनी जे फसवले ते खूप चुकीची गोष्ट आहे, हे मी पूर्वीच बोललो. आता महत्वाचा विषय, काल कोर्टामध्ये बाळासाहेब सराटे, शिवाजीराव आणि दुसरे एक भोसले म्हणून वकील आहेत, या 3 लोकांनी जी कोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे त्या सर्व लोकांचं अभिनंदन. कारण आजपर्यंत आपल्याला जेव्हा जेव्हा आरक्षणाची संधी येत होती त्यावेळी हेच लोक कोणत्या तरी एखाद्या वकिलाला पुढे करायचे आणि त्याला कोर्टात घालवायचे, कोर्टात त्याला उभं करायचे आणि आपला युद्धातला विजय ते तहामध्ये कागदपत्रांमध्ये आपल्याला हरवायचे. आणि प्रत्येक वेळी आपल्या समोर एक नवीन प्रश्न ते डावपेच मांडायचे की तुमचं शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करा, तुमचं आर्थिक मागासलेपण सिद्ध करा, तुमचं सामाजिक मागासलेपण सिद्ध करा, सगळ्या नियम आणि अटी फक्त मराठ्यांना. आणि मग म्हणून आमचा प्रश्न आहे की ज्यावेळी तुम्ही 182 आणि 183 नंबरवर असणाऱ्या माळी आणि तेली यांना ज्यावेळी ओबीसी मध्ये घेतलं त्यावेळी त्यांचं कोणतं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध केलं, याचा आता आढावा घ्यायचा. ज्यावेळी कोर्टाने काम सुरू केलेलं आहे, आता काल सुनावणी झालेली आहे, 8 डिसेंबर पर्यंत सरकारला त्यांची बाजू मांडायला सांगितलंय आणि 3 जानेवारीला ज्यावेळी सुनावणी होईल तर त्यावेळी मला वाटतं की हे सगळं यांचं षडयंत्र आणि हा भ्रष्टाचार सगळा बाहेर पडेल. या देशातील सर्वात मोठा नोकरीमधला घोटाळा शरद पवार आणि छगन भुजबळ या दोघांनी संगनमताने केलेला आहे. मित्रांनो, मी ओबीसी समाजाला दोष देणार नाही, यांनी गुपचूप जे हे केलेलं आहे सगळं ते नोकर भरतीतून अब्जावधी रुपये मिळण्यासाठी केलेले आहे. आणि जेव्हा आता हे सगळं उघड व्हायची वेळ आली आहे, स्वतः छगन भुजबळ याच्यामध्ये पार्टी व्हायला तयार आहेत. का बरं? तुम्ही एवढा इंटरेस्ट का घेताय? तर लक्षात घ्या की ह्यांनी एवढं खाल्लेलं आहे की आता ते पचणार नाही आणि ह्यांना ते उलटी करावे लागेल. आणि आज ज्यावेळी मराठा समाज शांततेच्या मार्गाने, मनोज जरांगेंच्या निमित्ताने एक योद्धा, एक सेनापती मराठा आरक्षणाला मिळाला आणि त्यांनी बरोबर रणनीती वापरली. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलाचं सगळ्या देशभराने जगाने कौतुक केलं पाहिजे. त्या गांधींच्या नंतर जर 80च्या मार्गाने सगळ्यात मोठा लढा जर कोणी उभा केला असेल तर या मनोज जरांगे पाटलांनी उभा केलेला. मित्रांनो, एका शेतकऱ्याच्या पोरांनी 22 वर्ष अभ्यास करून या लोकांनी कसं आपल्याला फसवलंय हे उघड केलं. आणि ज्यावेळी ही फसवणूक उघड होते ना, त्यावेळी ज्यांनी फसवणूक केलेली आहे तीच व्यक्ती, अशाच व्यक्ती असंच टोळकं मग लोकांना चिथावणी देत असतं, मारामारी करायला प्रवृत्त करत असतं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायला प्रवृत्त करत असतं. आणि त्याच्यातूनच बीडमध्ये जे एका हॉटेलची तोडफोड झाली ती छगन भुजबळांच्याच कार्यकर्त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारची त्या बीडमध्ये सगळीकडे चर्चा आहे. मित्रांनो,